सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे सर, जिथं मुलांचं खूप मोठं कन्फ्युजन आहे, की आपण आय-टीचा कुठला करियर ट्रॅक सिलेक्ट करायचा. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी आपली डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, काउन्सिलिंग टीम आहे. तर त्यांच्या फीडबॅकनुसार हे याचा कुठेतरी अंदाज आम्हाला आहे, की ह्या स्टुडंटचं जे एज्युकेशन आणि पास आउट इयर आहे, ओके. त्यानुसार त्याचा रिझ्यूमे कुठे सिलेक्ट होऊ शकतो. ओके. कारण कुणालाही जॉब मिळवायचा आहे, तर पहिली स्टेप काय आहे? त्याचा रिझ्यूमे रिझ्यूम. सिलेक्ट व्हायला पाहिजे. रिझ्यूमेच जर सिलेक्ट झाला नाही, तर कितीही चांगलं नॉलेज त्याला असून फायदा नाही. कंपनीपर्यंत तो पोहोचणार कसा? करेक्ट. सो एक काही हाय लेव्हल पॅरामीटर्स आहेत, की हं, हं. हे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, हे पास आउट इयर आहे. तर साधारण या प्रोफाईलसाठी रिझ्यूमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे जास्त आहे. ओके. जेणेकरून त्या विद्यार्थ्याला जेव्हा तो शिकेल लेटेस्ट गोष्टी, हां. त्याला इंटरव्ह्यू कॉल जास्तीत जास्त मिळतील. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते इंटरव्ह्यू कॉलसुद्धा अरेंज आपल्या जी प्लेसमेंट टीम आहे हां. त्यांच्याकडनंच प्लेसमेंट असिस्टंटच्या अंडर ते केलं जातं. आणि ओके. जेवढे इंटरव्ह्यू कॉल जास्त मी म्हणत नाही सर, की प्रत्येकजण पहिल्या इंटरव्ह्यूमध्येच हां. पास होतं, असं होत नाही. काही जणांना 2-3 इंटरव्ह्यू लागतात. काही हं. जणांना अगदी 5-6 इंटरव्ह्यूसुद्धा लागतात. एखाद्याला त्याच्यापेक्षाही जास्त लागतं. ते ओके. डिपेंड करतं हां. प्रत्येकाच्या प्रिपरेशननुसार. सो जेवढे इंटरव्ह्यू कॉल्स त्याला जास्त मिळतील, तेवढा त्या स्टुडंटचा फायदा आहे. सो करेक्ट. पहिली गोष्ट करेक्ट ट्रॅक जो आहे तो त्याला हां. सजेस्ट करणं.